नमस्कार, माझं नाव आहे श्वेता पवार. श्वेता हाऊसवाईफमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज करणार होते मी कढी, भात आणि भाकऱ्या. कारण की सासूबाईंचा उपवास आहे, त्यामुळे त्यांना सकाळी खिचडी केली होती आणि मिस्टरांचाही उपवास होता त्यांचा पण. मग दोघांनाही केली होती, तर त्यांनी काय खाल्ली नाही, त्यांना आवडत नाही त्यामुळं मग सासूबाईंना संध्याकाळी तीच खिचडी झाली. त्यामुळे संध्याकाळचं काय फराळाचं करावं लागलं नाही, कारण की आमच्या घरात नवरात्र फक्त त्याच धरतात आणि आमच्या भाऊजींचा तो असतो 2.5 दिवसांचा. मी सुद्धा लग्नाच्या आधी धरत होते, लग्नानंतरूनही धरले, पण माझी कार्तिकी नेमकी गटातच झाली, त्यामुळे माझे उपवास मोडले. हे मी मागच्या व्हिडिओसुद्धा सांगितलेलं आहे उपवास कशामुळं मोडले ते. तर आता म्हटलं जाऊन ते मरून दे, आता मुलं ही मोठी झाल्यावरती मग परत उपवासच करायचे ते. त्यामुळं मग सारखं धरधर सुडसुड करण्यापेक्षा आपलं नाही केलेलं बरं. आपल्याला पुढं तेच करायचं आहे की, कारण की ते आहेत, देव आहेत म्हणून आपण आहेत, त्यांच्यासाठीच आपण असं देव आपल्याला म्हणत नाही की माझ्यासाठी तुम्ही उपाशी राहा. आमच्या इथली माणसं निघाली होती देवळात, त्याच्यामुळं मग भाजीला काय फक्त फोडणी दिली, कढी केली फक्त, आणि मग बाहेर गेले बघायला देव नाही का, म्हणजे निघाले होते सगळेजणं. त्यामुळं वाजत होतं, मग पोरीही बघत बसल्या होत्या, मीही बघत बसले होते, आणि मग म्हटलं नंतरून बाकीचा स्वयंपाक करावा. मग भाताला पाणी ठेवलं शिगडीवरती. मी भाजी शिगडीवरतीच करते, पण कधीतरी लाईट नसली तर मग भाजीला आहे ना गॅसवरच फोडणी द्यावं लागते, गॅसवरच करावं लागतं सगळा स्वयंपाक. मग पण शिगडी असल्यावरती तेवढाच आधार गावतो. मग कढी ही तोपर्यंत चांगली बारीक गॅसवरती ही करत होते. उकळी येऊन देत नाही मी कढीला, पण असे हलवत बसते. पिलाचा इथं वेगळाच खेळ चालला होता, सगळी माझी भांडी घेऊन. मग भाकरी केल्या जरा 2-3, कारण की त्यांचा उपवास असल्यामुळं त्यांचा वेगळा स्वयंपाक, आमचा वेगळा स्वयंपाक असंच असतं. मग 4 भाकरी लय होत्यात, कारण की सकाळच्या 1-2 तरी चपात्या शिळ्या राहतातच माझ्याकडून, तर हमखासच राहतात, काय माहिती का असन ते, आणि ते मलाच खावावं लागतात. कधीतरी जास्त राहिल्या तर मग सोनू, मी, भाऊजी असं आम्ही मिळून खातो. आणि आज पोरींचे पप्पाही जेवायला नव्हते, त्यांच्या मित्राच्या इथं गाणी होती, तिथं जेवण होतं. उपवासवाल्या माणसांना वेगळं आणि ज्यांचा उपवास नाही त्यांना वेगळं, त्यामुळं मग ते तिथंच गेले होते जेवायला. मग संध्याकाळी तोंड वगैरे धुतलं झोपताना, चेहऱ्याला बॉडी लोशन वगैरे लावलं, आणि मग झोपते मी, कारण की त्याच्याशिवाय मग असा फ्रेशच वाटत नाही. पिल्या झोपला होता, पिल्याच्या पद्धतीने जिजाचा चालला होता अभ्यास, आणि त्यांना यायला वाजले होते चांगले 12-12:30 झाले होते. तोपर्यंत आम्ही झोपूनही गेलो होतो. तर आजचं रुटीन असं होतं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.